काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। कसं पाहताय तुम्ही या सल्ल्याकडे? नाही, मी काही सामना वाचलेला नाही। काय सल्ला दिलाय त्यांनी? सामनात असं म्हटलेलं आहे की काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून काँग्रेसला काही सवाल केलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की बिहारमध्ये राज किंवा शिवसेना नव्हती तरी काँग्रेसचा पराभव झाला। आता यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे, एक अशी विचारणा केली जाते। दुसरा एक मुद्दा आहे की काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं, सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसनं पळत्याच्या मागे लागू नये, उपयोग नाही असं सामनातून म्हटलंय। असं आहे की राऊत साहेबांनी ही आघाडीच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासूनच जेव्हा त्यांनी मनसेच्या बरोबर आघाडीचे संकेत दिले होते त्याच वेळेला सांगितलं होतं की महाविकास आघाडीची आता आवश्यकता नाही। त्यामुळे शिवसेनेनं गेल्या 2-3 महिन्यापासून जेव्हा आपण पाहतो आहोत एकदाही काँग्रेसचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळे आम्ही बघ्याची भूमिका घेत होतो। आमचं काही कौटुंबिक पातळीवरती ते जर एकत्र येत असेल त्याला आम्ही शुभेच्छा आहेत, पण राजकीय पातळीवरती आमचे मतभेद आहेतच। ते जर त्यांनी अगोदर सांगितले असेल आम्ही आधीच स्पष्ट करून टाकले असते। त्यामुळे मग आता सल्ला देण्याच्या ऐवजी कदाचित थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की त्यावेळेला महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये एकत्र राहण्यासाठी शिवसेनेनं काय प्रयत्न केले हा महत्वाचा विषय आहे। आता राहता आमचे मतभेद आहेत आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये जो काही निकाल आलेला आहे तो सगळ्या विरोधी पक्षाचा आलेला आहे, तो काही केवळ काँग्रेस पक्षाचा आलेला नाहीये। त्यामुळे या संदर्भामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी विचार करायचा असेल तर तो स्वतःही आपल्या कार्यपद्धतीवरती निरीक्षण प्रत्येकाने केलं पाहिजे। आमचाही सल्ला तोच राहील, तुम्हीच करा। प्रश्न एवढाच आहे की आमची काही तत्व आहेत ज्या तत्वांना घरून आम्ही राजकारण करत असतो आणि त्या तत्वांची बांधिलकी असल्यामुळे आम्ही त्यांना तडजोड करणार नाही, हे सगळ्यांचं एकमत आहे। अगदी आणि ही जी गोष्ट आहे, ही जी आमची भावना आहे, पहिल्यांदा जर काँग्रेसची गरज नाही असं ज्या वेळेला म्हटलं गेलं होतं किंवा तशा तऱ्हेचे संकेत दिले होते त्यावेळेला जर त्यांनी विचारलं असतं तेव्हाच सांगितलं असतं। अगदी थेट विचारते, तुम्ही म्हणताय की मनसे सोबत येत असताना तुम्हाला विचारात घेतलं नाही, आता अखेर मवियात फूट पडली असं म्हणायचं का? कारण ते स्पष्ट दिसतच आहे। मला वाटतं की मवियाचा फूटचा विषय हा वेगळा भाग झाला। म्हणजे मला असं वाटतं की ती राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आघाडी आम्ही केली होती। स्थानिक स्वराज्य संस्था आघाडीमध्ये असतानाही आम्ही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असतानाही वेगळे लढलेलो आहोत। त्यामुळे स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक आहे, त्याच्याशी तुलना करू नये। प्रश्न एवढाच आहे की ज्या पद्धतीची राजकीय समीकरण आमच्या समोर आणली गेली त्याचा ती आम्हाला मान्य नव्हती, एवढंच निश्चित आहे। अगदी थेट विचारते, राज ठाकरे सोबत येत असल्यामुळे या सगळ्या कुरबुरी होत आहेत। राज ठाकरेंचं इंजिन मवियाला जोडल्यामुळे ही सगळी नाराजी आहे। राज ठाकरे किंवा मनसे तुम्हाला नको आहे? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि इथं मुंबईमध्ये धार्मिक भाषिक कोणत्याही तऱ्हेचे विवाद हे मूलभूत मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे घेण्यासाठी त्या ठिकाणी वापरले जातात। त्यामुळे या विवादांपासून काँग्रेस पक्ष दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे। तिथे भाषिक विवाद देखील आम्हाला। सचिनजी, तुमचा आवाज गेला, माझा आवाज येतोय तुम्हाला? त्याच्या अनुषंगाने निवडणुकीला सामोरं जात आहोत। अगदी म्हणजे तुम्हाला अशी भीती आहे की मनसे सातत्यानं भाषिक मुद्दा उपस्थित करते आणि याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत मतांमध्ये आपल्याला कुठेतरी बसेल? नाही, प्रश्न म्हणजे या विवादांची म्हणजे उत्तर भारतीय किंवा मुस्लिम बांधवांची मतं तुम्हाला मिळणार नाहीत थेट? नाही, प्रश्न असा आहे आम्ही इथं हिंदू मुस्लिम शीख ईसाई किंवा तिथे कुठल्याही जातीचा दलित समाज असेल, ओबीसी असेल, उच्चवर्णीय असेल, उच्चभ्रू असेल किंवा गरीब असेल, या सगळ्यांना मुंबईकर मानतो आणि त्यामुळे यांची एकजूट असणं फार आवश्यक आहे आणि सगळ्यांकडे समान दृष्टीनं बघणं हीच लोकशाही मधली खरी त्या ठिकाणी महत्वाची त्याचा गाभा असतो। त्या दृष्टिकोन काँग्रेस बघते। विवादांच्या माध्यमातून लोकांना तोडणं, लोकांना एकमेकांपासून दूर करणं ही काँग्रेसची संस्कृती नाही, काँग्रेसचा विचार नाही आणि काँग्रेसच्या विचारही वर्षानुवर्षाची तीच आहे।
अगदी त्यामुळे याही निवडणुकीमध्ये मुंबईकरांना सगळ्या समान दृष्टीने पाहणारा सर्वसमावेशक विकास आपल्याला दिला पाहिजे, सर्वांना पोचणारा विकास दिला पाहिजे. केवळ काही उच्चभ्रूंचा झाला नाही पाहिजे. मुंबई ही काही पेटर रोड, नेपियन्सी रोड, बँडस्टँड एवढीच नाही. मुंबई मदली रोड पण आहे, मुंबई त्या ठिकाणी झोपडपट्टी धारावी पण आहे, मुंबई घाटकोपर आणि बोरिवली आणि कांदिवली पण आहे. त्यामुळे या सगळ्याचा विकासाशिवाय मुंबई आंतरराष्ट्रीय शहर बनू शकत नाही, ही आमची धारणा आहे. आणि त्यासाठी भाषिक विवाद असू दे किंवा धार्मिक विवाद असू दे, यांना मुंबईकरांनी स्थान देऊ नये, हीच आमची भूमिका आहे. अगदी अगदी खूप खूप धन्यवाद सचिनजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. अर्थात मनसेची आणि आपली विचारधारा वेगळी असं सांगितलं जात आहे काँग्रेसकडून, पण मुळात हिंदुत्वाचा मुद्दा असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर काँग्रेसला युती चालते. काँग्रेस मवियाबरोबर सूत जुळवून घेते. मग काँग्रेसला केवळ मनसेचंच वावडं का, हा मुद्दा मात्र या निमित्तानं आता उपस्थित होताना दिसतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.